नमस्कार, सुप्रभात. मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राची सुरुवात आपण शेती माती संदर्भातील सगळ्या बातम्यांनी करणार आहोत. याची सुरुवात करूया ॲग्रोवन टॉप 10 च्या माध्यमातून. यवतमाळमध्ये सीसीआयनं 10 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील कापूस खरेदी थांबवली आहे. खुल्या बाजारात कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी सीसीआयकडे धाव घेतली आणि म्हणून सीसीआयची केंद्र हाऊसफुल झाल्यानं कापूस ठेवायला जागाच शिल्लक राहिली नाहीये. यामुळे सीसीआयनं कापूस खरेदी आता थांबवली आहे. खानदेशात मक्याची लागवड यंदा वाढली आहे. लागवड सुमारे 1,40,000 हेक्टरवरती झाली आहे. खरीपात अति पावसातील नुकसान आणि अन्य पिकांत फारशी संधी नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये मक्याला पसंती दिली आहे. घाऊक बाजारात आलं, लसूण, काकडी, ढोबळी मिरची, मटार या फळभाज्यांच्या दरात घट झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर आता स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. परराज्यातून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. राज्यात व्यावसायिक पद्धतीनं कांदा बीजोत्पादन घेतलं जात आहे. मात्र गेल्या काही वर्षांत बियाण्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन नाशिकच्या शेतकऱ्यांकडून सुधारित पद्धतीनं कांदा बीजोत्पादन घेतलं जात आहे. काही ठिकाणी घरगुती तर काही ठिकाणी व्यावसायिक पद्धतीनं बियाणं विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसतोय. हिंगोलीत फळबाग उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. गेल्या काही दिवसांपासून संत्र्याच्या बागेवरती रोगानं अतिक्रमण केलंय. लाल रंगाचे चट्टे पडून ही फळं जमिनीवरती गळून पडतायत. त्यामुळेच शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतोय. तसंच व्यापाऱ्यांनी सुद्धा खरेदी केलेल्या बागा तोडणी न करण्याचा निर्णय घेतलाय. थंडी आणि दुपारच्या तीव्र उन्हामुळे घेवडा पिकावरती कर्करोगाचा प्रादुर्भाव झालाय. यामुळे फुलकळीला पूर्णपणे गळती लागली असून घेवड्याचं संपूर्ण पीक धोक्यात आलंय. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून कीटकनाशक फवारणीवरती भर देण्यात आलाय. राज्यात सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ देण्याला निर्णयानं आता केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मान्यता दिली आहे. पण शेतकऱ्यांनी 29 फेब्रुवारीपर्यंत खरेदीला मुदत वाढ देण्याची मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारनं केवळ 6 दिवसांची मुदत वाढ दिली आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत 30 टन नवीन बेदाण्याची आवक झाली आहे. नवीन हिरव्या बेदाण्यास 225 तर पिवळ्या बेदाण्यास 191 रुपये प्रति किलो असा दर मिळतोय आणि यावेळी सांगली मार्केटमध्ये बेदाण्यास चांगला दरही मिळतोय. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांच्या कारनं अचानक पेट घेतला. महाबळेश्वर पालिकेच्या अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे. सांगलीत एका फ्लॅटमध्ये ठेवण्यात आलेल्या गॅसच्या टाक्यांचा स्फोट झालाय. यात फ्लॅटमधील केटर्स साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तसंच स्फोटाच्या आवाजाने इमारतीतील 10 फ्लॅटच्या काचा आणि पाण्याच्या टाक्याही फुटल्या. सुदैवानं कोणतीही जीवितहानी यात झाली नाही. चेन्नईहून जोधपूरकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये 2 प्रवाशांवरती नंदुरबारमध्ये जीवघेणा हल्ला झालाय. बसण्याच्या जागेवरून वाद झाला आणि संतप्त प्रवाशानं आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं दुसऱ्या प्रवाशावरती धारदार शस्त्रानं वार केले. दोन्ही जखमींवरती जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार संतोष बांगर यांनी अपघातग्रस्त वयोवृद्ध कुटुंबाला मदत केली आहे. हिंगोली औंढा राज्य महामार्गावरती लिंबाळा एमआयडीसी परिसरात भीषण अपघात झाला. यात वयोवृद्ध कुटुंब गंभीर जखमी झालं. या कुटुंबालाच आमदार संतोष बांगर यांनी स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पाठवले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनलच्या पार्किंगमध्ये अपघात झाला आणि चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मर्सिडीज गाडीचा अपघात झाला. यात 5 जण जखमी झालेत. त्यातील 3 जण हे विमानतळावरील क्रू मेंबर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नाशिकच्या आडगावात निलगिरी बागेत टोळक्यानं एका युवकावरती हल्ला केला. या हल्ल्यात 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय. श्याम राजू कुचेकर असं मृत मुलाचं नाव आहे. तर मोलमजुरीचं काम तो करत होता. श्यामवरती हल्ला कोणी आणि का केला याचा तपास पोलीस करतायत.
हिंगोली ते सेनगाव राज्य महामार्गावरती सुसाट वेगानं धावणाऱ्या एका रिक्षातून 3 मुली पडल्या. या घटनेत एका 17 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला तर 2 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी आता रिक्षा चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या हर्सुलमध्ये मध्य प्रदेशातील यात्रेकरूंच्या बसचा अपघात झाला. अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर 23 प्रवासी जखमी झाले. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं आणि तीव्र उतार असलेल्या वळणाचा अंदाज न आल्यानं अपघात झाला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतून एक मोठी बातमी समोर येते. म्हणजेच अंतिम सामन्याआधी महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. कारण मॅट विभागाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेनं पंचांची कॉलर पकडली आणि लाथ सुद्धा मारली. पृथ्वीराज मोहोळकडून राक्षेचा पराभव झाला. निर्णय अमान्य करत राक्षेनं पंचांना लाथ मारली तसंच पंचांची कॉलर सुद्धा पकडली. यावेळी मैदानात एकच गोंधळ झाला होता आणि दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं. या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केलाय तर पुढे 3 वर्षांसाठी शिवराजला आता निलंबित करण्यात आलंय. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. तर नेमकं यांच्यात काय झालं पाहूयात. पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेत रोमहर्षक असा सामना झाला. मोहोळनं कुस्तीच्या ढाक डावानं राक्षेला खाली पाडलं. राक्षे पाठीवरती आला आणि पंचांनी मोहोळला विजयी घोषित केला. मोहोळ जिंकल्यानं चाहत्यांनी एकच जल्लोष केला. तर माझे दोन्ही खांदे आणि पाठ न टेकता तुम्ही मला बाद कसं केलं, राक्षेने पंचांकडे असं बोललं. पंचांनी खेळ भावना न दाखवल्याची तक्रार राक्षेनं केली. पंचांकडून अन्याय झाल्याचं सांगत राक्षेनं पंचांची कॉलर पकडून त्यांना लाथ सुद्धा मारली. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. तर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडचं 3 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलेलं आहे. कारण की या दोघांमध्ये सुद्धा झटापट झाली होती. राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी हा निर्णय घेतलाय. शिवराज राक्षेनं पंचांच्या निर्णयावरती आक्षेप घेत पंचांना लाथही मारली होती तर महेंद्र गायकवाडनं कुस्ती मैदान सोडून देऊन थेट पंचांकडे धाव घेतली होती आणि म्हणून एकच गोंधळ उडाला होता. यानंतर दोघांवरतीही आता कारवाई करण्यात आली आहे. 3 वर्षांसाठी दोघांनाही निलंबित करण्यात आले. अशाच अनेक महत्त्वाच्या घडामोडी राज्याच्या राजकीय गोटात सुद्धा घडतायत. त्यात सगळ्यांचा आता वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. राजभवनात मंत्री मंगलप्रभात लोढांनी जैन समाजाला सरकारमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय. 1952 मध्ये जैन समाजानं 57 त्यांचे खासदार होते. आता ही संख्या अगदी शून्यावरती आली अशी खंत लोढांनी बोलून दाखवली आहे. वेळ बदलली आहे. जैन समाज म्हणून आपण सगळ्यांनी समाज आणि सरकारसोबत एकत्र आलं पाहिजे असं ते म्हणाले. ग्रामीण भागात शंकरपटाचं काय महत्त्व असतं हे इथल्या राहणाऱ्या मला आणि पटोलेंना माहिती आहे. या भावनेचा प्रश्न असून इथे कुठलंही राजकारण नसल्याची प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. शंकरपट निमित्त पिंपळगावमध्ये आयोजित कृषी प्रदर्शनात पटेल आणि पटोले एकमेकांची गळाभेट घेताना दिसले. यावरती पटेलांनी स्पष्टीकरणही दिलं. मुलुंडमधील आर्यवर्त इंद्रप्रस्थ सोसायटीचा पुनर्विकास झाला असून इथल्या रहिवाशांना घराचं वाटप करण्यात आलंय. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार तसंच मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सांगली जिल्ह्यातल्या ड्रग्ज प्रकरणावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स समिती गठीत केली आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, अन्न औषध अधिकारी आणि संबंधित अधिकारी अशा 5 जणांचा समावेश या टास्क फोर्समध्ये आहे.
खासदार संजय राऊतांना चांगलं दिसत नाही. ते ज्या बातम्या देतात त्या सगळ्या खोट्या असतात, दिशाभूल करणाऱ्या असतात, अशी टीकाच आता भाजपचे नेते खासदार नारायण राणेंनी संजय राऊतांवरती केलेली आहे. राऊतांनी एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरती राणेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते. मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी चंद्रपूरच्या नियोजन भवनात बैठक घेतली. गोड्या पाण्याच्या मासेमारीविषयी या उच्चस्तरीय बैठकीत मार्गदर्शन त्यांनी केलं. मासेमारींचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी बैठकीला उपस्थित होते. यावेळी तलावावरील अतिक्रमण आणि गाळ काढण्याबाबत त्यांनी निर्देशही दिले. आगामी निवडणुका या मुक्त वातावरणात आणि निष्पक्ष होण्यासाठी काँग्रेसकडून टीम तयार करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या कामकाजावरती ही टीम लक्ष ठेवणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तयार केलेल्या या टीमचं नाव ईगल म्हणजेच एम्पॉवर्ड ॲक्शन ग्रुप ऑफ लीडर्स अँड एक्सपर्ट्स असं ठेवण्यात आलंय. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाष्य केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं तटकरे म्हणाले. तसंच फळं घेणाऱ्या झाडालाच दगड मारले जातात असं सूचक वक्तव्यही तटकरेंनी केलंय. राजकीय व्यासपीठावरून एकमेकांवरती चिखलफेक करणारे प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले अगदी दोघांनी एकमेकांची भेट घेत एकमेकांना आलिंगन दिलाय. भंडाऱ्यात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावरती दिसले. यावेळी या दोन्ही नेत्यांनी घेतलेली ही गळाभेट राजकीय वेगळं वळण तर नाही ना, काही संकेत तर देत नाहीये ना, अशी कुजबूज आता सुरू झाली आहे. कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ कोल्हापुरात दाखल झाल्या. त्यांनी अंबाबाई आणि राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन कामाला सुरुवात केली. मिसाळ या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. आमच्या समन्वयातून कोल्हापूरचा विकास करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. मुंबई मंत्रालयातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधींनी फेस डिटेक्शन प्रणालीसाठी आवश्यक नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. मंत्रालयात प्रवेशासाठी फेस डिटेक्शन आधारित मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे. यामुळे शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येईल म्हणून हे आवाहन करण्यात आलंय. MMRDAचं विकास काम आता वेग धरणार आहे. कारण MMRDAकडील परवानगी आता ऑनलाईन पद्धतीनं देण्यास सुरुवात झाली आहे. 1 फेब्रुवारीपासून विकास कामांसाठीच्या परवानग्या ऑनलाईन देण्यासंबंधित प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे आणि म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसह इतर बांधकाम योजनांना गती मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रमुख बंदर असलेल्या वेंगुर्ले जेटीत मोठ्या प्रमाणात मासळी पकडली आहे. त्यामुळे मासळीचा दर उतरलाय. तसंच नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दीही केली आहे. मेट्रो 2B DN नगर ते मंडाळे या मेट्रो प्रकल्पाच्या स्थापत्य कामाच्या खर्चात 248 कोटींची वाढ झाली आहे. हा प्रकल्प 4 भागात विभाजित असून दिरंगाईबाबत 3ही कंत्राटदारांनी 1.92 कोटींचा दंड करण्यात आलाय. 30 जून 2025 पर्यंत मेट्रो 2B ही मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. सोलापुरातील शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलंय. 4 जानेवारीपासून सोडलेलं पाणी आता 8 ते 9 फेब्रुवारीपर्यंत बंद केलं जाणार आहे. त्यानंतर शेतीसाठी ऐन उन्हाळ्यात म्हणजेच मार्च अखेरला दुसरं आवर्तन सोडण्याचं नियोजन करण्यात आलंय. शेवटी पावसाळ्यापूर्वी धरणातील पाणीसाठा पाहून गरजेनुसार आणखी एक आवर्तन सोडलं जाईल. पुण्यात GBSची लागण जास्त प्रमाणात होण्याची कारणं आता समोर आली आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात GBS प्रकरणं फक्त शरद ऋतूतच दिसतात आणि या काळात रुग्णांची संख्या अधिक वाढते असा दावा करण्यात आलाय. शिवाय पुण्यातील दूषित पाणी याला कारणीभूत असून नागरिकांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसतात तात्काळ उपचार सुरू करावे असं आवाहन करण्यात आलंय. GB सिंड्रोमबाबत रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात यशस्वी आहोत असं कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणालेत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागलाय. राज्यात मृतांची संख्या 5 आहे. मात्र हा आजार संसर्गजन्य नाहीये, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन सुद्धा आंबेडकरांनी केलंय. ते कोल्हापुरात बोलत होते.
पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरलाय. अहिल्यानगर इथे सुरू असलेल्या इथे झालेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळनं महेंद्र गायकवाडचा पराभव केला आणि महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या 5व्या T20 सामन्यात टीम इंडियाच्या अभिषेक शर्मानं विक्रम रचलाय. अभिषेकनं इंग्लंडच्या गोलंदाजाची धुलाई करत अवघ्या 37 चेंडूत शतक पूर्ण केलंय. अभिषेक शर्मानं 37 चेंडूत 5 चौकार आणि 10 षटकारांची बरसातच केली. तर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे तिसरं वेगवान असं शतक आहे. भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर मेरी कॉम हिनं शिर्डीमध्ये साई समाधीचं दर्शन घेतलंय. लहानपणापासूनच मी शिर्डींच्या साईबाबांबद्दल ऐकत होते. आज साईबाबांचं दर्शन घेऊन मला खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया मेरी कॉमनं दिली आहे. तर ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दक्षिण मुंबईच्या पारसी जिमखान्यात क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटलाय. मुंबईतील टेनिस बॉल क्रिकेट शिवाय मुंबईची ट्रिप ही पूर्ण नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला आनंदही व्यक्त केला. भारताचा महिला क्रिकेट संघ अंडर 19 T20 वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरलाय. अंतिम सामन्यात टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सनं धुव्वा उडवला आणि सलग दुसरा अंडर 19 वुमन्स वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचलाय. नागपूरला आणखी 2 स्लीपर वंदे भारत ट्रेन मिळण्याची शक्यता आहे. नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई या मार्गावरती वंदे भारत ट्रेन धावणार आहे. रेल्वेच्या नागपूर विभागानं वंदे भारत एक्सप्रेससाठी भारतीय रेल्वे बोर्डाकडे प्रस्तावही पाठवलाय. जर वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर प्रवाशांचा कल याकडे जास्त राहण्याची शक्यता आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडीवरती उपाय काढण्यासाठी आता वाहतूक शाखेनं नामी शक्कल लढवली आहे. उलट्या बाजूनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता टायर किलरचा सामना करावा लागणार आहे. ठाण्यातील स्टेशन रोड परिसरातील शिवाजी पथ या मुख्य रस्त्यावरती याची सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई पालिकेनं शहर पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील नाल्यांतील गाळ काढण्यासाठी जवळपास 395 कोटी तर मिठी नदीतील गाळ उपसण्यासाठी 96 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या निविदांना प्रतिसाद मिळाला तर फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून मार्चपासून नालेसफाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे.